नमस्कार, मी सुनीता शिंदे. सेवन स्टार प्रस्तुत आवाज मीडियाच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येत्या काही महिन्यात निवडणुका लागत आहेत. त्यासाठी जनतेच्या मागणीवरून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सन 2012 ते 18 करिता सर्व मतदारांनी राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता काढून घेऊन काँग्रेस पक्षाच्या पुन्हा ताब्यात दिली असून या सत्ता भोगणाऱ्या विद्यमान नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात कितपत कामे केली आहेत हे जाणून घेण्यासाठी घेऊन येत आहोत पंचनामा प्रभागाचा. नमस्कार. नमस्कार, मी सुनीता शिंदे. सेवन स्टार प्रस्तुत आवाज मीडियाच्या माध्यमातून विशेष मुलाखतीत वार्ड नंबर 24च्या विद्यमान नगरसेविका प्रियंका बडकर या आहेत. प्रियंका सुरेश बनगर. मी 2008 सालापासून जेव्हा राणी मोरे महागाडीच्या काळात नगरसेविका झाल्या त्यांच्याबरोबर प्रचार करत असताना माझी राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. माझे मिस्टर 20 वर्ष झाले समाजकार्याची त्यांना भरपूर आवड आहे. घरातल्यापेक्षा लोकांचं जास्त करण्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट असतो. आणि 2013ला ओबीसी फंडामधून आम्हाला माननीय आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांनी ओबीसी महिलामधून तिकीट मला दिलं. मी काँग्रेस पक्षाचा पराभव करून महापालिकेत निवडून आले. सामाजिक कार्य करत असं 2008 सालापासून सामाजिक कार्य करत महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत महापालिकेत निवडून गेल्यानंतर आमचे नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी मला महापालिकेत बऱ्याच कमिटीमध्ये संधी दिली. महिला बाल कल्याण समिती असो, गुंटेवारी समिती असो आणि आता चालूला स्थायी समिती सदस्याची संधी दिलेली आहे. साहेबांनी आम्हाला मागेल ते दिलेले आहे आणि भरभरून दिलेले आहे. त्यामुळं आमच्या नेत्याचं कौतुक करणं ह्या वेळेस मला गरजेचं वाटतं. आणि नंतर महापालिकेत निवडून गेल्यानंतर माझ्या विकास कामाला सुरुवात झाली. 2013ला तुम्ही निवडून आला. त्याच्यानंतर तुम्ही या वार्डासाठी या प्रभागासाठी किती फंड आणला? 2013ला निवडून आल्यानंतर या वार्डासाठी मी जवळपास 7 कोटीच्या दरम्यान फंड आणला आहे. आणि तो वेगवेगळ्या आमदार फंड किती, खासदार फंड किती फंड आणला? आमदार फंड किंवा खासदार फंड? आणि आमदार फंड 1 कोटीच्या दरम्यान आणला आणि खासदार फंड 15 लाख मिळालेला आहे. आणि मागासवर्गीय समितीकडून 10 लाख रुपये मिळाले. गुंटेवारी समितीतनं 10 लाख रुपये असं. आणि आमचा स्थानिक प्रभाग निधी अशा वेगवेगळ्या माध्यमातून फंड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही किती कुठे काय कामं केली, खर्च केला किंवा काय? वालनेसवाडी आमची चिखलमुक्त आम्ही पूर्णपणे केलेली आहे. आता वालनेसवाडीतील प्रत्येक रस्ते हे डांबरीकरण हॉटमिक्स झालेले आहेत. पूर्वी मुरमीकरण खडीकरण होते. तत्कालीन वालनेसवाडीची ग्रामपंचायत असल्यामुळं म्हणजे ग्रामपंचायत स्थिती होती तशीच ती स्थिती होती. आता आम्ही ती सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. वालनेसवाडीतील 90% काम आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि जो वालनेसवाडीच्या नाल्याचा एक 20 वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता, जे रस्त्यावर पाणी येत होतं ड्रेनेजचं, आणि वालनेसवाडीचा नाला हा नैसर्गिक आहे. या नाल्याला बामणोली, विलिंग्डन कॉलेज, कुपवाड या सगळ्या भागातून ड्रेनेज पाणी येते. आणि त्या पाण्यातून आमची वालनेसवाडीची जनता जात होती. पण ते आता व्यवस्थित करून पायपा वगैरे घालून तो प्रश्न प्रलंबित काढलेला आहे. आणि तेथील लोकांना समाधानात्मक काम केले. आणि केंद्र शासनाने आता वार्ड क्रमांक 24ची जनता ही आमची बऱ्यापैकी एक 70-80% गोरगरीब कष्टकरी जनता असल्यामुळं प्रयत्न करून आम्ही RCHचा दवाखाना आमच्या वार्ड क्रमांक 24च्या ओपन केसमध्ये आणलेला आहे. तो 70 लाख रुपयाचा दवाखाना आहे. 70 बेडचं हॉस्पिटल आहे ते.
आणि बऱ्याच लोकांना माझ्या या जनतेला त्याचा फायदा होणार आहे. आपल्या वॉर्डामध्ये अंतर्गत रस्त्याची काय परिस्थिती आहे? आता अंतर्गत रस्ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. वार्ड क्रमांक 24 मध्ये वाल्नेसवाडीचं कंप्लीट केलेलं आहे. आता विधाता कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, गायत्री नगर, दत्तनगर अशा भागात आमचं काम करण्याचं चालू आहे. वार्ड मोठा असल्यामुळे आमचा वार्ड वाल्नेसवाडी हायस्कूल रोड ते दत्तनगर पर्यंत आहे. जवळपास मला तर वाटतं सांगलीमधला हा सर्वात मोठा वार्ड आहे आणि भरपूर गुंठेवारी भाग आहे माझा. त्यामुळं काम करत असताना नेहमी आम्हाला महापालिकेत पण अधिकाऱ्यांशी वाद, प्रसंगी आक्रमक व्हायला लागते अधिकाऱ्यावर, मग आमच्या फायदे मार्गी लागतात आणि ते जनतेसाठी मी ते केलेलं आहे. आणि आता बरेच माझी कामं प्रलंबित आहेत. गजराज कॉलनी स्थापन झाल्यापासून तिथं गटारीची सुविधा नव्हती. आता आम्ही एक 10 लाख रुपयाची मोठी गटार केलेली आहे आणि आता त्या गटारीला छोट्या गटारी म्हणून जोडणार आहोत. आणि स्फूर्ती चौक ते गडदेघर अशी गव्हर्नमेंट कॉलनीतील ड्रेनेज आमच्या भागाला व्यवस्था नसल्यामुळे ड्रेनेजचं पाणी सोडण्यासाठी बरेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी आम्ही ते 70 लाखाचं गटार धरलेलं आहे. आणि ते मेन मोठं गटार झाल्यानंतर छोट्या गटारी करून बऱ्यापैकी आमच्या वार्डातलं पाणी, गव्हर्नमेंट कॉलनी, गायत्री नगर, विजय कॉलनी या भागातलं पाणी बऱ्यापैकी त्या गटारीला हे करून नाल्याला सोडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. आणि प्रलंबित कामे आमची एक जवळपास 1.5 कोटीची आहेत. मॅडम, आपल्या वार्डामध्ये तुम्ही नागरिकांसाठी काय काय सुविधा केल्या? घर तिथे शौचालय वगैरे? वार्ड क्रमांक 24 हा 99% हागणदारी मुक्त झालेला आहे. घर तिथं शौचालय सगळ्यांच्यातच आहे आणि झोपडपट्टीला पण आम्ही मोबाईल व्हॅन आणि आपले जेव्हा ODF चालू होतं तेव्हा आयुक्त साहेबांनी आम्हाला 6 शौचालय झोपडपट्टीसाठी दिलेले आहेत. आता आमचा 99% भाग हा हागणदारी मुक्त झाला आहे. त्यासाठी पाण्याची सुविधा व्यवस्थित केलेली आहे. आता आपल्याला महापालिकेचं निम्म पाणी आणि MIDCचं निम्म पाणी आपल्या भागाला मिळत आहे. गुंटेवारी वाल्नेसवाडी असो, वाल्नेसवाडी प्रामुख्याने पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आम्ही वाल्नेसवाडीलाच प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि वाल्नेसवाडी चिखलमुक्त केलेली आहे. आता आम्ही विधाता कॉलनीत आमचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. आता गव्हर्नमेंट कॉलनीत हे सगळीकडे आमची बऱ्यापैकी कामं चालू आहेत. अंतर्गत रस्ते, गटारी वगैरे बऱ्यापैकी लोकांना व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3-4 गार्डन आहेत पण त्याची एवढी फार त्याचा विकास झालेला नाही. पण आता आम्ही प्रयत्न करतोय बऱ्याचपैकी करण्याचा. एक छोट्या मुलांना वगैरे नाना नानी पार्क सारखे गार्डन झाले. आरोग्याच्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करणार? आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे आता RCHचा दवाखाना 70 लाख आपण मंजूर करून घेतलेला आहे. ते आता पूर्णत्वाकडे आहे. 2 महिन्यात त्याचा लोकार्पण सोहळा घेणार आहे आणि तो लोकार्पण सोहळा माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते घेणार आहे. 2 महिन्यातच ती सुविधा लोकांना उपलब्ध होईल. बऱ्यापैकी लोकांचा प्रश्न. आपल्या प्रभागात सर्व शासकीय कार्यालय आहेत, त्यामुळे वार्डात काय फरक पडला? आता प्रशासकीय पूर्वी राजवाडा जसं राजवाड्याकडे लोकांची नजर होती तशी आता हार्ट ऑफ सिटी म्हणून आमच्या वार्ड क्रमांक 24 कडे म्हणजे विजयनगर स्पॉटकडे बघितलं जाणार आहे. आणि आपल्या जिल्ह्यातून येणारी सगळी लोक किंवा शहरातून सांगली मिरज कुपवाड करून येणारी सर्व लोक ही आता विजयनगरला हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखतील आणि त्या प्रमाणातच हा भाग देखणा व्हावा अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हार्ट ऑफ सिटी करायची वॉर्डाला. तुमच्या वॉर्डामध्ये ड्रेनेजची परिस्थिती काय? आमचा वार्ड आता प्रभाग 2 मध्ये गेलाय पण पूर्वी आमचा प्रभाग 3 होता आणि महाआघाडीच्या काळात मिरज आणि सांगलीला ड्रेनेज योजना माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ती मंजूर झाली आणि कुपवाडला पाण्याचा गंभीर प्रश्न होता तो मिटला. त्यामुळे आमची कुपवाडची ड्रेनेज योजना अजून खोळंबलेली आहे आणि त्या आमचा गव्हर्नमेंट कॉलनी आणि वाल्नेसवाडी हा भाग कुपवाड एरियात येत असल्यामुळे आम्हाला ड्रेनेजची व्यवस्था नाही. पण आम्ही ज्या अंतर्गत गटारी आहेत PCC, RCC त्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्याचा व तो नाल्याला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं केलेलं आहे. आता इथून पुढे आम्ही प्रयत्न करतोय कुपवाड ड्रेनेज योजना मंजूर व्हावी, कुपवाडला न्याय मिळावा
नेहमीच मिरजला सांगलीला झुकतं माप दिलं जातं, खरं कुपवाडवर नेहमीच अन्याय केला जातो आणि माझ्या भागातील 99% पर्यंत घरपट्टी असो पाणीपट्टी असो माझी वसूल झालेली असते. गव्हर्नमेंट कॉलनीची जनता ही गव्हर्नमेंट कॉलनी हे नाव पडलं कारण तिथं सगळे गव्हर्नमेंट सर्वंट होते, सर्वंटचा तो एरिया म्हणून गव्हर्नमेंट कॉलनी नाव पडलं. ते सरकारी सेवेत असताना सुद्धा त्यांना सुविधा मिळत नाही, त्याचं मला कुठेतरी खंत वाटते. मी पूर्णपणे अजून जनतेला न्याय देऊ शकलेला नाही. माझा प्रयत्न चालू आहे, मी करणार आहे. अजूनही माझं समाधान झालं नाही. एवढा विकास होऊनही माझ्या वार्डाचं अजून माझं पुढचं मोठं स्वप्न आहे. माझा वार्डा हा असा वार्ड असावा, असं कौतुक व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते वॉर्डसाठी वगैरे परत ऑफिशियल वगैरे सगळी कामं पाहता, त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक कोण आहे? मला माझे पती मोलाचे मार्गदर्शक आहेत. मला कुठल्याही याला असं बंधन घालत नाहीत. बऱ्याच महिलांना बंधन असतं, हे करू नका ते करू नका, असं माझ्या पतीचं नसतं. तू जर पहिला पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीशी. एवढं आहे माझ्या पतीचं मला भरपूर सहकार्य आहे आणि लोकांचं पण मला भरपूर सहकार्य आहे. महासभेत वगैरे बोलताना माननीय बजाजसाहेब असू, शेठजी मोहिते, दिग्विजय सुरेशजी या लोकांनी मला बरंच सहकार्य केले आणि माझी कामं मानली. त्यामध्ये जी तुम्ही कामं केली वगैरे सगळं म्हणजे पाहता, तेच प्रश्न आता आम्ही तुम्हाला प्रश्न केले, तेच प्रश्न घेऊन आम्ही नागरिकांमध्ये पण जाणार आहोत. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आज सेवक स्टारनं आम्हाला एक चांगली संधी दिलेली आहे, कारण कोण विचारत नाही नगरसेवकानं काम किती केलं. प्रथम नगरसेवकांची दखल घेऊन परत जनतेत जाऊन उतरून बऱ्याचपैकी आम्हाला पण नगरसेवक म्हणून आम्हाला समाधान वाटलेलं आहे की एवढं सेवन स्टार माध्यमांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि विकास काम काय काय केलं हे सांगण्याची संधी दिली आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पण आम्हाला हे चॅनलनं संधी दिली. त्यामुळे ह्या चॅनलचा मी आभार मानते आणि तुम्ही कधीही कुठेही जाऊन आमच्या वार्डात विचारा आणि लोकांची ज्या अडचणी आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जे आम्ही बोलले ते सत्य बोलले आणि हे आम्ही केले असं सांगताना हे आमचं कर्तव्य आहे, ही माझी जाण मला आहे म्हणून. अशा प्रकारे वॉर्ड नंबर 24च्या विद्यमान नगरसेविका प्रियंका बंडगर यांची मुलाखत पाहिली आपण. आता आपण पाहणार आहोत वॉर्ड क्रमांक 25च्या. आता आपण पोहोचणार आहोत वॉर्ड क्रमांक 25च्या मुलाखत.